कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने मीडिया से बातचीत के दौरान कहा कि विधान परिषद चुनाव में कांग्रेस उम्मीदवार अतुल लोंढे एक मजबूत और योग्य चेहरा है तथा पार्टी उनकी जीत के लिए प्रयास कर रही है। वहीं किसानों के मुद्दे पर उन्होंने सरकार पर हमला बोलते हुए कहा कि किसान फसलों से कम दाम से परेशान है और उनका आक्रोश लगातार बढ़ रहा है। अतुल लोंढे म्हणून यांना उमेदवारी दिलेली आहे। एक योग्य असा उमेदवार, चांगला प्रवक्ता, वक्ता असा आम्ही बहुजन समाजाचा चेहरा या ठिकाणी निवडणुकीत उतरवलेला आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी नाराजी त्यांच्यात व्यक्त होत आहे ते लक्षात घेता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आत घुसायला संधी आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू। गणिताची बेरीज वजाबाकी झालेली आहे। अनेक लोक संपर्कात आहे। तो काही सांगण्याचा कार्यक्रम नसतो, परंतु वेळ आली तर तुमच्या लक्षात येईल की किती आम्ही त्यांचे नगरसेवक फोडलेत, किती मतं आम्ही त्या ठिकाणी जोडवलेत, हे निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल। या देशातला शेतकरी हवालदिल झालेला आहे, संपूर्णपणे सरकारवर नाराज आहे। देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला रास्त भाव देऊ, MRPच्या पेक्षा जास्त दर या ठिकाणी देऊ, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाहीत आणि अशा वेळेला त्यांचं जे उत्पादन आहे ते कवडीमोल भावाने सडकेवर फेकलं जातं। अशा प्रसंगी शेतकरी सडकेवर उतरणार नाही तर कुठे उतरणार? विदर्भातला शेतकरी सुद्धा आज संपूर्ण हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचा विस्फोट आता झाल्याशिवाय राहणार नाही। कर्जमाफी ही काँग्रेस गव्हर्नमेंटने प्रत्येक वेळेला दिलेली आहे। या सरकारनं कर्जमाफी दिलीच कुठं? आणि यांची मानसिकताच नाही हो मुळामध्ये। लाडक्या बहिणींचे लाड पुरवता त्या बहिणीच्या तोंडातला घास हिरावून नेणारे सरकार ही काय विचार करणार अशा प्रसंगी?